ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಹರದ ಅಶೋಕನಗರದಲ್ಲಿನ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 73/74 ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಪ್ಲಾಟ್ ಅಥವಾ ಜಾಗ. ಈ ಜಾಗದ ಬಗ್ಗೆ ತಕರಾರು ಇದ್ದು ಕರ್ನಾಟಕ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಕೇಸ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಾಲಿಕೆ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಆಯುಕ್ತರಾದ ಶ್ರೀ ದೀಪಕ್ ಹರ್ದಿ ಪೌರಾಯುಕ್ತರು ಈ ಪ್ರಕರಣ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಿಪ್ಪಾಣಿ ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಭಾವಿ ರಾಜಕಾರಣಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಮಣಿದು ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರ ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷರ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ, ಸಭಾಪತಿಗಳು ಸೇರಿದಂತೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರ ಗಮನಕ್ಕೂ ತರದೆ, ಏನೂ ಚರ್ಚೆ ಕೂಡ ಮಾಡದೆ ನೇರವಾಗಿ ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಮಾಜಿ ನಗರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಈಗಿನ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ್ ಅವರು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಗಂಭೀರ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಈ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಸೂಕ್ತ ತನಿಖೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಮಾತನಾಡಿದರು. ಅಲ್ಲದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಜಾಗ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಸ್ತಿ ಇದೆ, ಮರಳಿ ಪಾಲಿಕೆಗೆ ಸಿಗುವವರೆಗೆ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲು ಸಿದ್ಧ ಎಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದು, ನೀವು ಮತ್ತೆ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಬಹಿರಂಗಪಡಿಸದಿದ್ದರೆ ಪೌರಾಯುಕ್ತರನ್ನು ಯಾಕೆ ಈ ಕೇಸಕ್ಕೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಪಡೆಯಲು ಕಾರಣ ಹೇಳಿ ಎಂದರೆ ನನಗೆ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಒತ್ತಡ ಇದೆ ಮತ್ತು ಅವರು ಒತ್ತಡವನ್ನು ಹೇರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಪೌರಾಯುಕ್ತರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಪುನಃ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತೇವೆ. ಯಾರು ಆ ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕ ಈ ಆಸ್ತಿ ಮೇಲೆ ಕಣ್ಣಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎದುರಿಗೆ ಬರುವವರೆಗೆ ನೋಡುತ್ತೇವೆ. ಅಲ್ಲದೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಸೋನಲ್ ರಾಜೇಶ್ ಕೊಠಾಡಿಯ ಅವರೊಂದಿಗೆ ಈ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿದ್ದೇವೆ. ಅವರೂ ಸಹ ಈ ಜಾಗದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿ ಮುಂದಿನ ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ ಎಂದು ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಮಾಜಿ ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಾಡಿವಡ್ಡರ್ ಹೇಳಿದರು. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆಯ ಸಭಾಪತಿ ಡಾಕ್ಟರ್ ಜಸರಾಜ್ ಗಿರೆ ಹಾಗೂ ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ बाळासाहेब देसाई सरकार उपस्थितरिद्ದರು. चालवायला कोणी त्या ठिकाणी इंटरेस्ट नाही म्हणून सांगून केस क्लोज केलेले आहे. प्रेमाने विचारलं आणि जोरात म्हणजे विचारलं. ऐकताना आम्ही प्रेमाने पण विचारून बघितलं आणि रागावून पण विचारून बघितलं, पण त्यांनी कोण सांगितलंय हे सांगायला तयार नाही. वर्ण दबाव एवढं बोलले, कुणाचं हे सांगायला त्यांनी तयार. पण आज आम्ही आयुक्तांनी केलेल्या याला विरोध करून नगराध्यक्षांची चर्चा केली. नगराध्यक्षांनी परत नगराध्यक्षांच्या नावाने आता दाखला दाखल करण्यासाठी वकील पत्रावर सही करून सांगितलं. त्यासाठी पुन्हा हे, कारण आम्हाला कोणाला दावा दाखल करता येत नाही, तर आयुक्त करायला पाहिजे, नाही तर नगराध्यक्ष. आयुक्त माघार घेतला म्हटल्यानंतर आयुक्ताला परत माघार घ्यायला येते, त्याला नगराध्यक्ष. त्याची नगराध्यक्षांच्या करवी हायकोर्टामध्ये ह्याही याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत ते नगरपालिकेला मिळावं ह्या भूमिकेत आम्ही राहणार आणि ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि ही ठाम असणार. त्यामुळे जे कोण करायला लावलं याचा खोलात जाऊन त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर देखील आम्ही ते उतरू असं या ठिकाणी सांगू. ಜವಳ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಯಾರು ಇದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದರ ಮಾಡಾಕ ನಾವು ರೋಡ್ ಮ್ಯಾಪ್ ಕೊಡೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಡ್ತಾರೆ. ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಎಷ್ಟಿದ್ರಿ? ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಈಗ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಈಗ 5,000 ಇದರಿಂದ 10,000 ದರ ಇದೆ स्क्वेअर फूट. आता त्या ठिकाणी कागदोपत्री 51,800 आहे, पण प्रत्यक्षात 43,000 आहे. पण त्यामध्ये हायकोर्ट मध्ये झालेल्या निर्णयामध्ये 13,000 नगरपालिकेला आणि 30,000 मालकाला असं हायकोर्टचं ऑर्डर झालं. त्याला आम्ही चॅलेंज केले आणि 30,000 रुपये 30,000 स्क्वेअर फूट मालकाला त्याला आम्ही चॅलेंज केले. नाही, ते सगळे आम्हालाच मिळालं पाहिजे आणि सगळे आम्हालाच मिळालं पाहिजे. ह्या भूमिकेतून इकून गेलेली एकूण आहे कागदोपत्री 51,800 आहे, पण प्रत्यक्षात आहे 43,000. त्यापैकी 13,000 नगरपालिकेला आणि 30,000 मालकाला असं हायकोर्ट मध्ये कॉम्प्रोमाइज देखील झालेलं आहे. त्याला आम्ही ते चॅलेंज केलं. पण पुन्हा असं झालंय
आणि परत ह्याला आम्ही चॅलेंज करणार. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वर्ण मला सभागृहात कुणालाही माहिती आणि माझ्या माहितीप्रमाणे एकटा एवढं धाडस करणार नाही. त्यामुळे ह्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे, कोण पर्यंत जाऊन आपण शोध काढून त्याचा निर्णय लावायचा. आयुक्तांना आम्ही प्रेमाने पण विचारून बघितलं आणि रागावून पण विचारून बघितलं, पण त्यांनी कोण सांगितलंय हे सांगायला तयार नाही. वर्ण दबाव एवढं बोलले, कुणाचं हे सांगायला त्यांनी तयार. पण आज आम्ही आयुक्तांनी केलेल्या याला विरोध करून नगराध्यक्षांची चर्चा केली. नगराध्यक्षांनी परत नगराध्यक्षांच्या नावानं आता दाखला दाखल करण्यासाठी वकील पत्रावर सही करून सांगितलं. त्यासाठी पुन्हा हे, कारण आम्हाला कोणाला दावा दाखल करता येत नाही, तर आयुक्त करायला पाहिजे, नाही तर नगराध्यक्ष. आयुक्त माघार घेतला म्हटल्यानंतर आयुक्ताला परत माघार घ्यायला येते, त्याला नगराध्यक्ष. त्याची नगराध्यक्षांच्या कर्मी हायकोर्टामध्ये ह्याही याला आम्ही आणि कुठल्याही परिस्थितीत ते नगरपालिकेला मिळावं ह्या भूमिकेत आम्ही राहणार नाही. ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि ही ठाम असणार. त्यामुळे जे कोण करायला लावलं याचा खोलात जाऊन त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर देखील आम्ही ते उतरू असं या ठिकाणी सांगू. ತಕ್ಕ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಯಾರು ಇದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಅದರ ಮಾಡಕ್ಕೆ ನಾವು ರೋಡ್ ಮ್ಯಾಪ್ ಕೊಡೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಬಿಡ್ತೀವಿ. ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಎಷ್ಟಿತ್ರಿ? ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಈಗ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಈಗ 5,000 ಇದರಿಂದ 10,000 ದರ ಇದೆ स्क्वेअर फूट. आता त्या ठिकाणी कागदोपत्री 51,800 आहे, पण प्रत्यक्षात 43,000 आहे. पण त्यामध्ये हायकोर्ट मध्ये झालेल्या निर्णयामध्ये 13,000 नगरपालिकेला आणि 30,000 मालकाला असं हायकोर्टचं ऑर्डर झालं. त्याला आम्ही चॅलेंज केले आणि 30,000 रुपये 30,000 स्क्वेअर फूट मालकाला त्याला आम्ही चॅलेंज केले. नाही, ते सगळे आम्हालाच मिळालं पाहिजे आणि सगळे आम्हालाच मिळालं पाहिजे. ह्या भूमिकेतून इकून गेलेली एकूण आहे कागदोपत्री 51,800 आहे, पण प्रत्यक्षात आहे 43,000. त्यापैकी 13,000 नगरपालिकेला आणि 30,000 मालकाला असं हायकोर्ट मध्ये कॉम्प्रोमाइज देखील झालेलं आहे. त्याला आम्ही ते चॅलेंज केलं. पुन्हा असं झालंय आणि परत त्याला आम्ही चॅलेंज करणार. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वर्ण मला सभागृहात कुणालाही माहिती आणि माझ्या माहितीप्रमाणे एकटा एवढं धाडस करणार नाही. त्यामुळे ह्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे, कोण पर्यंत जाऊन आपण शोध काढून त्याचा निर्णय लावायचा. नगराध्यक्षांना पण माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं की पहिला चर्चा होती की नगराध्यक्षांनी नाही नगराध्यक्ष मग सही करायला तयार झाला. चर्चा होती 2 दिवसापासून ही चर्चा होती. आम्ही तुमच्याकडे आलो होतो. त्याच्यानंतर मी नगराध्यक्षांना फोन करता नगराध्यक्षांना फोन करता आम्हाला याचा काय माहित नाही. आम्ही विचारल्यानंतर नगराध्यक्ष मला देखील अंधारात ठेवल्यात आणि काही गोष्टीमध्ये नगराध्यक्षांना देखील अंधारात ठेवायचे काम अधिकारी तिथे करतात. त्यामुळे नगराध्यक्ष सही देतो म्हणजे समजा नगराध्यक्ष दिलं नाही तर मग आपण त्याला आणि विचार करू. पण आज ही बैठक नाही नगराध्यक्षांनी स्वतः घ्यायला पाहिजे. नाही नगराध्यक्षांनी बैठक घ्यायला पाहिजे. याच्यापेक्षा ह्या भूमिकेत पहिल्यापासून आम्ही आहे बॉस काय बरोबर. ओपन पदावर असल्यामुळं आणि त्यांनी नाही त्यांनी नवीन आहे. कुठलाही निर्णय घेत असताना त्यांना बंधन आहेत भरपूर. आम्ही काय पहिल्यापासून यात असल्यामुळं आम्हाला त्यांनी सही नाही दिलं तर मग आम्ही त्यावेळेला विचार करते. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्ही ज्या वेळेला चला म्हणताय उद्या आम्ही वकिलांची वकिलांच्यावर चर्चा चालू आहे कुठल्या पद्धतीने हे आता घालायचं. मी सही करायला तयार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे जास्त बोलायला येत नाही. कारण नाही म्हटलं असतं तर मग बोलायला पाहिजेत ना. असते तर मग त्यांनी सही करायला तयार कसं झाले असते हा पण प्रश्न आहे ना. दावा दाखल करायला त्यांची संमतीच आहे. त्याचा अर्थ त्यांना माहित नाही ना. पण काय हे लांबच बोललोय हो. सगळे एकत्र बसून नगरपालिकेची जर ही बैठक झाली असती
नाहीत म्हटले घेतला असते की मग विरोधक पण घेतले असते की मग त्यांनी काय घेतलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे सगळीजण. विरोधी नगरसेवकांना हे प्रकार माहित आहे तरी पण त्यांनी घेतलं नाही. आणि यांच्यातलं पण म्हटलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही पहिल्यापासून यात आहे की जागा नगरपालिकेला मिळावं म्हणून आम्हाला त्यांनी का घेतलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला ही जागा नगरपालिकेला मिळाली पाहिजे म्हणून आम्ही हा प्रश्न उचललेला आहे.